भाजप आमदार आणि मंत्र्यांसाठी आरएसएसच्या रेशीमबागमधील स्मृती मंदिरामध्ये बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महायुतीतील शिवसेना आणि अजित पवार गटाच्या आमदारांना निमंत्रण दिलं। मात्र अजित पवार गटाकडून कुणीही या बौद्धिकेसाठी सध्या उपस्थिती लावलेली नाही, त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले। विधिमंडळ कामकाज समितीची आज बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशन कामकाजाचा कालावधी वाढवण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आज होणाऱ्या कामकाज समितीच्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। राज्यात कुणबी मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती आणि या समितीने आपला दुसरा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केलाय। तर यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते। नवी दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। या बैठकीला नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव उपस्थित राहणार आहेत। तर या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि संयुक्त जाहीरनामा या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका निकालानंतर ही बैठक होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार तर ठाकरे गटाचे उद्धव ठाकरेही या बैठकीमध्ये सहभागी होतील। राजधानी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची आज बैठक होती। या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झालेत आणि त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची जळगावमधल्या महाबळ परिसरामध्ये सभा पार पडली। तर यावेळेस प्रकाश आंबेडकरांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। या सभेदरम्यान शेकडो तरुणांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय। राज्यात किमान 30 जागांवर बिगर भाजपचे उमेदवार निवडून यावेत यासाठी प्रयत्न करायचा असल्याचं प्रतिपादन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। बेरोजगारी वाढली असताना सरकार नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने देण्याचा घाट घालत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। नागपूरमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून 28 डिसेंबर रोजी महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। तर या पार्श्वभूमीवर चलो नागपूरचा नारा देत सोलापूरमध्ये शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे। राज्यातील कांदा निर्यातदारांची मुंबईमध्ये बैठक झाली। या बैठकीनंतर कांदा निर्यात संदर्भात केंद्र सरकारला एक पत्र लिहिण्यात आलंय आणि पत्र लिहून कांदा निर्यात बंदी निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली असून देशात कांदा आवक पुरेसा आहे, त्यामुळे तर निर्यात बंदी निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर आता महाबळेश्वरची लाल चुटुकदार स्ट्रॉबेरीचं उत्पादन मावळात शेतकरी घेऊ लागला। खेड तालुक्यामधल्या चिमळी गावात 10 गुंठ्यावर स्ट्रॉबेरीचं पीक एक महिला शेतकरी घेतीये आणि या महिलेच्या शेतात आलेली स्वादिष्ट लाल चुटुकदार स्ट्रॉबेरीची चर्चा सध्या पिंपरी चिंचवड आणि पुणे मार्केटमध्ये होतीये। नाशिक शहरामध्ये सराईत गुन्हेगारांचा हैदोस सुरू आहे। हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना इंदिरानगरच्या साईबाबा मंदिर परिसरात घडली असून एका दुकानावर तलवार मारत दहशत माजवण्याचा प्रयत्न या गुंडांनी केलाय। यावेळेस दुकानामध्ये खरेदीसाठी आलेली एक तरुणी बेशुद्धही पडली आणि ऐन वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। तर पुण्यामधील हडपसर भागामध्ये गुंडांनी हैदोस माजवल्याचा प्रकार समोर आलाय। 4 चाकी आणि दुचाकी तसंच परिसरामधील दुकानाच्या काचा फोडत परिसरामधील वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याची धक्कादायक घटना घडली असून वैदवाडी बांधवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडलाय। 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे पार्टी करत असल्याचा एक फोटो समोर आला होता आणि त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा केली। त्यामुळे या प्रकरणी सुधाकर बडगुजर यांचा पुन्हा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे। मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणी आज सत्र न्यायालयामध्ये निकाल दिला जाणार आहे। हनुमान चालीसा प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार राणा यांनी दोषमुक्ततेसाठी कोर्टात अर्ज दाखल केला। त्यावर युक्तिवाद पूर्ण झालेला असून निकालाचं वाचन बाकी असल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे आज निकाल देणार आहेत आणि या निकालाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कार्ला गावात गेल्या 18 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे आणि कार्ला गावामधील मारुती मंदिरापासून रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये एक मराठा लाख मराठा हे एकच मिशन मराठा आरक्षणाच्या घोषणा देण्यात आल्या।
धाराशिव सरपंच संघटनेनं असहकार आंदोलन पुकारले. ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला असून या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि सरपंचाचं आणि ग्रामपंचायत सदस्य यांचं मानधन वेळेत मिळावं, तसंच ग्रामपंचायत ऑपरेटर यांनी सरकारी योजनेचं ट्रेनिंग मिळावं यासह इतर मागण्या आंदोलकांकडून केल्या जात आहेत. तर ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक, संघटक, परिचालक आणि सरपंच पदाच्या संघटनेनं 3 दिवसीय राज्यस्तरीय बंद पुकारलाय. या बंदला पाठिंबा देत रावेर तालुक्यामधल्या सगळ्या ग्रामसेवक, संघटक, परिचालक आणि सरपंच संघटनेतील सदस्यांनी संपात सहभाग घेतलाय. दरम्यान ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचारी संपावर गेल्यानं गावगाड्यांचा कारभार मात्र हा रखडला असल्यानं ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अल्पसंख्याक समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यावर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिनानिमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 1 दिवसीय धरण आंदोलन केलंय. मुस्लिम समाजासोबत दुजाभाव करू नका, जळगावमध्ये उर्दू घरांचं त्वरित बांधकाम करून घ्या यासह 12 मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. संभाजीनगर जिल्ह्यामधील सिल्लोड येथे प्रस्तावित नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय. मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडसाठी स्वतंत्र MIDC मंजूर करून घेतली आणि या MIDCसाठी तालुक्यामधील रजाळवाडी, मोढा, बुद्रुक, मंगरुळ आणि त्याचबरोबर डोंगरगाव येथील एकूण 700 हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यामध्ये ऐन हिवाळ्यात पाणी टंचाईच्या झळा सुरू झालेल्या. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे हिवाळ्यातच 40गाव तालुक्यामधल्या तब्बल 12 गावांमध्ये पाणी टंचाईच्या समस्या निर्माण झाल्या, तर या गावांमध्ये 13 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. कल्याण डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 12वी, मोहिली आणि त्याचबरोबर नेतिवली इथल्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये देखभाल आणि दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. तर या कामामुळे कल्याण डोंबिवली शहराला होणारा पाणी पुरवठा सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत बंद ठेवण्यात येणार असल्याचं पालिकेनं सांगितलं. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सांगली जिल्ह्यामधल्या द्राक्षबाग शेतीला मोठा फटका बसलाय. दुष्काळी परिस्थितीमध्ये टँकरनं पाणी आणून जगवलेल्या आणि त्याचबरोबर हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा आता शेतकऱ्यांना स्वतःच्याच हातानं उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे. द्राक्षांचा आगार असणाऱ्या तासगाव तालुक्यामधल्या लोकरेवाडी इथं जवळपास 15 ते 20 शेतकऱ्यांनी सामूहिकपणे द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतलाय. तर राज्यात पहिल्यांदाच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आलेली असून आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आलाय. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यासाठी मदत करतायत. तर न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प यंदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे. वाशिम शहरामधील मनीष हार्डवेअरवर GST विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकलेली असून आर्थिक व्यवहाराची कसून चौकशी केली जाते. अचानक GSTच्या पडलेल्या धाडीमुळे वाशिम शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर शहराचा प्रारूप विकास आराखडा त्वरित प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्याची विनंती करणाऱ्या 2 याचिका खंडपीठात दाखल झाल्यात. 18 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. धान उत्पादक आणि जिल्हा गोंदियामध्ये यंदा अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात खरीप हंगामामधील धान पिकांचं नुकसान झालं होतं. त्यामुळे हेक्टरी नुकसान भरपाई धानाला बोनस जाहीर करण्याची मागणी केली जात होती. मुख्यमंत्र्यांनी काल धानाला प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस 2 हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली आणि गेल्या वर्षीपेक्षा 5,000 वाढ देण्यात आली आहे. राज्यामधील सोयाबीन शेतकऱ्यांचं यंदा कंबरडच मोडलंय. राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 6% घट झाली आणि दुसरीकडे विदर्भामधील 19% प्रक्रिया उद्योग विविध कारणांमुळे बंद पडले. अहमदनगर मनपाच्या मालकीच्या महालक्ष्मी उद्यानातील खेळण्याची दुरावस्था झाली आहे. खेळण्यांची देखभाल दुरुस्ती न करता मनपा आणि ठेकेदार मुलांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलाय. खेळण्याची दुरुस्ती झाली नाही तर मनसेच्या वतीनं या उद्यानाला टाळं लावण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. समृद्धी महामार्ग हरित मार्ग बनवण्याच्या दृष्टीनं या मार्गावर 12 लाख झाडं आणि 22 लाख झुडपं आणि त्याचबरोबर वेली लावण्याचं MSRDCचं नियोजन आहे आणि त्या दृष्टीने पहिल्यांदाच ही झाडं जगवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीनं देण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. जे रुग्णालयामधील त्वचारोग विभागामधील 21 डॉक्टरांनी सोमवारपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतलाय. त्वचारोग विभागाच्या मनमानी कारभाराविरोधामध्ये संतापून या डॉक्टरांनी रजेवर जाण्याचा मार्ग निवडलाय. तर विभागाचे प्रमुख पदावरून दूर जाईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा निवासी डॉक्टरांनी घेतलाय.
KM नायर आणि सायन महापालिकेचे प्रमुख रुग्णालयामधील अपघाती वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी विविध मागण्यांसाठी सामूहिक रजेवर गेल्यामुळे रुग्णालयामध्ये खळबळ उडाली. तर KM सायन आणि नायर रुग्णालयाच्या 30 मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काल अचानक आंदोलनाची घोषणा केल्यामुळे महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये खळबळ उडाली. पिंपरी चिंचवड शहरामधील वल्लभनगरच्या भुयारी मार्गात दुचाकी आणि ऑटो रिक्षाचा अपघात झालाय. विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षाची दुचाकी वाहनाला धडक बसून हा अपघात झालाय आणि या अपघातात रिक्षा चालक आणि दुचाकीस्वार जखमी झाले. तर त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लातूर शहरामध्ये सम्राट चौक परिसरामध्ये स्कूटरवरून जाणाऱ्या महिलेला खासगी बसनं धडक दिली. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. नर्मदा ट्रॅव्हल्स विरोधात गुन्हा दाखल झालेला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. जळगाव जिल्ह्यामधील जामनेर तालुक्यामधल्या टाकळी गावाजवळ ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा अन्य दोघांचा मृत्यू झालाय. अपघातामुळे जामनेर पहूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुलानं जन्मदात्या पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना जालना शहरात घडली आहे. इब्राहिम खान मुबारक खान असं या मृताचं नाव आहे, तर शाहरुख खान असं आरोपी मुलाचं नाव आहे. पित्याच्या डोक्यामध्ये लाकडी दांड्यानं जबर वार केल्यामुळे पित्याचा मृत्यू झालाय आणि घरामधील क्षुल्लक वादातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तर मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी म्हाडा प्राधिकरणानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1000 कोटी रुपये कर्ज दिलं आणि या थकीत कर्जाच्या मोबदल्यामध्ये महामार्गालगत जागा द्याव्यात असा प्रस्ताव MSRDCला पाठवण्यात आलाय. तर प्रस्ताव मंजूर झाल्यास भविष्यामध्ये समृद्धीलगत म्हाडाचे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहून ही घरं सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ शकते. तर येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 2री पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतर सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आणि याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी याबाबत सूचना केली होती. तर मुंबई विद्यापीठामध्ये कुलगुरू प्रभारी नसून ते पूर्ण वेळ आहेत असे सांगत मुंबई विद्यापीठामध्ये रिक्त पदांवर मनुष्यबळ भरती करण्यास राज्य सरकारनं सोमवारी मान्यता दिली आहे. तसंच विद्यापीठामधील प्राध्यापकांची 138 रिक्त पदं भरण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सोमवारी दिली आहे. एसटी बस सेवेमधील महत्त्वाचा घटक असलेल्या बसस्थानकांचा कायापालट करण्यामध्ये MSRDCनं योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं आणि या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलाय. सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत राज्यामधील या 193 बसस्थानकांचं सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण होणार आहे. नाताळ आणि नववर्ष साजरा करण्यासाठी मुंबईकर कोकण आणि गोव्याला पसंती देत आहेत. कोकणात जाणाऱ्या वंदे भारतसह इतर सगळ्या नियमित रेल्वेगाड्यांचं तिकीट आरक्षण 100% पुढे गेले. तर ऑनलाईन संकेतस्थळावरून आणि तिकीट खिडक्यांवरून तात्काळ तिकिटांचं आरक्षण सुरू आहे. आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. टेडीला डास चावला होता ना, आता त्यालाही डेंग्यू होईल. टेडीला सांग आता ह्या घरात कोणालाही डेंग्यू होणार नाही. काळा हिट हे डासांना मारून टाकते आणि डेंग्यू पासून वाचवते. काळा हिट. ओ पाजी, झुपी डाउनलोड कुठून करू? झुपी.com वरून. पॉपअप ओके करू? हो, सिंपल झालं. अजून सांगा. काही नाही पाजी, काय सांगू, आजकाल लोक लहान सहान गोष्टींसाठी फोन करत राहतात. लोक पण ना खेळा इंडियाचा आपला गेम लुडो फक्त झुपीवर. आजच झुपी.com वरून ऍप डाउनलोड करा, खेळा आणि जिंका लाखोंची कॅश. या गेम मध्ये व्यसन किंवा आर्थिक धोका संभवतो. जबाबदारीने खेळा. काय करतील 16 शृंगार जर इतका सुंदर आहे तुझा निखार. कसं काय करतेस यार? मला अंघोळीला जायचंय. अरे चा गोदरेज नंबर 1 चे हळद चंदन देते तुमच्या त्वचेला नैसर्गिक निखार. मोदी सरकारची हमी, दारिद्र्य मुक्त असणार भारत. गेल्या 5 वर्षात 13,50,00,000 लोकांना गरिबीतून बाहेर काढले. आपला संकल्प विकसित भारत. छोटूच्यासाठी छोटूसा बेड, छोटूसा टेडी, छोटू ब्लँकेट. ह्या डासांना पळवायला आला नवा गुड नाईट छोटू लिक्विड फक्त 50 रुपयात.
तुमच्या छोटूशा फॅमिलीसाठी गुड नाईटचं नवीन छोटू लिक्विड फक्त 50 रुपयात. वेलकम मॅडम सर. आणि घराच्या सगळ्या सामानासाठी कुठलं दुकान मिश्राजी? मॅडम सर, स्मार्ट बाजार आहे ना, तिथे प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवशी सगळ्यात कमी किमतीमध्ये. आणि नो स्पेशल ट्रीटमेंट. नो स्पेशल, सगळ्यांसाठी कमी किंमत आहे. हे बघा, उलट तिथे तर इतक्या सगळ्या गोष्टी. चला. हो. प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्ट सर्वात कमी किमतीत पाहिजे तर स्मार्ट बाजार चला. हँडवॉशची ॲड आहे ना. एक डॉक्टर असेल, एक लहान मुलगा ज्याचे 2 अस्वच्छ हात आणि एक सुपर स्मार्ट मम्मी. हो ना? चला हँडवॉश द्या. अरे हा तर सॅशे आहे. मॅम, हा सॅशेच हँडवॉश आहे. याची मॅजिकल पावडर पाण्यात मिसळा, शेक करा आणि साबणाच्या किमतीत गोदरेज मॅजिक हँडवॉश तयार. नाव दॅट्स मॅजिक. लपलेलं एक झुरळही वातावरण बिघडवू शकतं, म्हणून वापरा लाल हिट. हे लपलेल्या झुरळांना ठार मारतं. लाल हिट, लपलेली झुरळं ठार करा. आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में जहां आपके सपने ले आसमां की उड़ान. ये है 3 Leaves. दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 Leaves. ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद. बोला काय करायचंय? हा, डान्स करायचंय की फाईट करायची? फरशी पुसायची आहे फरशी सर. पुसणार. हे मस्करी आहे काय? हे मस्करी नाही. गोदरेज मॅजिक फ्लोअर क्लीनरची ॲड आहे. हे काय, सॅशेमध्ये फ्लोअर क्लीनर? याची मॅजिकल जेल पाण्यात मिसळा, शेक करा आणि एका छोट्या सॅशेने बनवा पूर्ण 500 ml फ्लोअर क्लीनर, तोही फिनालच्या किमतीत. नाव दॅट्स मॅजिक. लपलेलं एक झुरळही वातावरण बिघडवू शकतं, म्हणून वापरा लाल हिट. हे लपलेल्या झुरळांना ठार मारतं. लाल हिट, लपलेली झुरळं ठार करा. मेरी संस्कृति ही मेरी असली पहचान है. भाग दौड़ की जिंदगी में एक अनोखापन देता है राम राज धोती. हर संघर्ष में जीत के साथ सादगी बनाए रखता है राम राज धोती. जेव्हा वाढत जाए गरमी, उष्णतेचा हा मौसम. जिंदा दिल ताजेपणा सिंथॉल लाईव्ह सोबत. लाईव्ह इज ऑसम. 3% कॅशबॅक मिळवा. भारतातील आघाडीच्या रिबार ब्रँड टाटा टिस्कॉन कडून घर बांधण्याचा आनंद घ्या. पांढरे केस, हे तो लास्ट टाइमचा शॅम्पू कलर दे ना. तो 15 रुपयांचा गोदरेज सेल्फी नाही, ते केस सॉफ्ट आणि शायनी दिसले होते. 15 रुपयांचा हाच गोदरेज सेल्फी शॅम्पू है कलर. याने 5 मिनिटात केस दिसतात नॅचरल, ब्लॅक आणि शायनी. ग्रेट हेअर सर. गोदरेज सेल्फी फक्त 15 रुपये. अमृत नोनी D+, भारत सरकारची मान्यता असलेल्या सिंक्रेटिक क्लिनिकल सर्व्हिस रिसर्च सेंटरने मधुमेहींवर वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत आणि अमृत नोनी D+ मध्ये पारंपरिक औषधी वनस्पतींचा समावेश असल्याचे दाखवून दिले आहे, जे मधुमेह नियंत्रित करण्यात सिद्ध झाले आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी D+. नेहाला भेटण्यासाठी आज जत्रेत जायचंय. मस्त वास येतोय. आता या सुगंधाने मला शोधू शकशील? एवढे अमोहक सुगंधासहित कसा वाचशील? नाही पकडू शकणार. म्हटलं होतं ना, पकडला जाशील. इंटेन्स लॉंग लास्टिंग 12 hour फ्रेग्रन्स KSTO. सुगंधाचा बस हरवून जाल. ब्रेक नंतर पाहूया 25 मिनिटं 50 बातम्या. प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. या सोहळ्याला जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित राहणार आहेत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जळगावातल्या 5 संतांना निमंत्रण मिळालेलं आहे. देशभरातील 8000 धर्मगुरूंसोबत जिल्ह्यातल्या या संतांची निवड करण्यात आलेली आहे. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये